सारखं सारखं आपल्याला मसाल्याचं वांगं खाऊन कंटाळा आला असेल तर हे अशा प्रकारे खरं वांगं करा. चला आपण याची आता रेसिपी पाहून घेऊया. चला तर आपण आज खऱ्या वांग्याची रेसिपी पाहूया. वांगे चिरून घेतले तर आणि त्यामध्ये सारण भरण्यासाठी शेंगदाण्याचं कूट, हळद, लसण, जिरे आणि मीठ वाटून घेतले आणि फोडणीसाठी खोबरं. आता आपण याचं सारण तयार करून घेऊन वांग्यामध्ये भरून घेऊया. बघा, हे सारण आपण वांग्यामध्ये भरून घेतले, खऱ्या वांग्यासाठी तयार केलेलं. आता फोडणी टाकून घेऊया. फोडणीसाठी कढीपत्ता, कोथिंबीर आणि नकलून घेतलेला लसण टाकून फोडणी टाकू आपण. बघा, फोडणीसाठी तेल पण गरम झाले, जिरे मोहरी टाकल्यात, नकलून घेतलेलं लसण, त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊ आणि जे आपण वांगे जे भरलेले आहेत ते या तेलात टाकून शिजवून घेऊया. लसण पण लाल झाले, थोडी हळद घालून वांगे टाकून घेऊ आपण त्यामध्ये. आणि जे सारणाचं पाणी राहिलेलं होतं ते कूट वगैरे भरलेलं ते टाकून घेतलं. आता त्याला आपण चांगलं शिजवून घेऊया. अशा प्रकारे आपलं तयार झालं खरं वांग. नक्की ट्राय करून पहा. चला, बाय.